नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग 2026ची ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे करायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती आहे। पद संख्या आहे तिथे 26 जागांसाठी ते भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 17,000 ते 1,25,000 पर्यंत मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, कुठल्या प्रकारची ते परीक्षा होणार नाहीये, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। आरोग्य विभागात रिक्त पदासाठी भरती सुरू झालेली आहे। 2026 ची भरती आहे। पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ। या पदासाठी इथे भरती होणार आहे। पद संख्या 26 जागांसाठी इथे भरती होणार आहे। कालावधी बघा, 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इथे अर्ज शुल्क असणार आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 17,000 ते 1,25,000 पर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे। अकोला महाराष्ट्र या ठिकाणी तुम्ही नोकरीचे ठिकाण अकोला महाराष्ट्र असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे तुमची इथे होणार आहे। शैक्षणिक पात्रता बघा, 10वी आणि 12th पास आणि पदवी पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात। चला तर मग आपण संपूर्ण माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये समजेल। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 2025-26 ही भरती निघालेली आहे। आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत कंत्राटी पद्धतीने ते भरती होणार आहे। अर्ज भरण्यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने किंवा कुठे करायचा आहे, तर अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज हा टपालाने किंवा प्रत्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी समोर अकोला येथे विविध कालावधीमध्ये सादर करणे गरजेचे आहे। बघा, तुम्हाला टाइम दिलेला आहे, त्या टाइममध्ये तुम्ही इथे सादर करायचे आहे। जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। बघा, नेफ्रोलॉजिस्ट डायलिसिस यांच्यासाठी DM नेफ्रोलॉजिस्ट एक जागा आहे। तुम्हाला 1,25,000 इथे सॅलरी मिळणार आहे। कार्डिओलॉजिस्ट यांच्यासाठी एक जागा आहे, इथं सुद्धा 1,25,000 सॅलरी मिळणार आहे। कार्डिओलॉजिस्ट मेडिसिन यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इथं तुमचं प्लेस असणार आहे। 1,25,000 इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर स्पेशलिस्ट गायनाकोलॉजिस्ट यांच्यासाठी सुद्धा 3 जागा आहेत आणि तुम्हाला 75,000 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे। कुठल्या कॅटेगरीसाठी जागा आहे ते इथे दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा, पिडियाट्रिशियन यांच्यासाठी सुद्धा 2 जागा आहेत। 75,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। एनेस्थेसिया यांच्यासाठी 2 जागा आहेत। 75,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन यांच्यासाठी 2 जागा आहेत। 75,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। सायकॅट्रिक यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे। 75,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मायक्रोबायोलॉजिस्ट MD मायक्रोबायोलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। एक जागा आहे। 75,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत हे इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। मग अर्ली युनियनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर यांच्यासाठी इथे जागा आहे। DED तुम्ही जर DED केला असाल स्पेशल एज्युकेशनमध्ये तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 28,000 सॅलरी आहे। ओपनसाठी ही एक जागा आहे। ॲडिओलॉजिस्ट स्पीच थेरपिस्ट यांच्यासाठी डिग्री इन ॲडिओलॉजिस्ट असेल आणि 2 जागा आहेत। 25,000 सॅलरी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। इन्स्पेक्टर ऑफ हिअरिंग इम्पेअर चाइल्ड यांच्यासाठी बघा, रिलिव्हंट बॅचलर डिग्री असेल आणि एक जागा आहे। 25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। ओपनसाठी ती एक जागा आहे। बजेट फायनान्स ऑफिसर BCom MCom प्लस 3 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। एक जागा आहे। 20,000 तुम्हाला इथे सॅलरी आहे। ओपनसाठी ती एक जागा आहे। ऑप्टोमेट्रिक्स यांच्यासाठी BSc इन ऑप्टोमेट्रिक 2 इयर एक्सपिरियन्स एक जागा आहे। 20,000 तुम्हाला इथे सॅलरी आहे। ओपनसाठी ती एक जागा आहे। डेंटल हायजिनिस्ट 12th पास आणि रिलेव्हंट डिप्लोमा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 2 जागा आहेत। 17,000 तुम्हाला इथे सॅलरी आहे। कुठल्या कॅटेगरीसाठी जागा आहे ते तुम्ही पाहू शकता। ॲडिओमेट्रिक असिस्टंट
ऑडिओमेट्रिक असिस्टंट यांच्यासाठी 12th रिलेव्हंट डिप्लोमा असेल आणि एक जागा आहे. 17,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी ती एक जागा आहे. डेंटल असिस्टंट यांच्यासाठी 12th पास असेल स्पेशल स्किलमध्ये तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. एक जागा आहे. 15,800 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी एक जागा आहे. बघा, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष यांच्यासाठी एक जागा आहे. तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे? ग्रॅज्युएट डिग्री इन डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड MBA हेल्थकेअरमध्ये असेल तर तुम्ही ते अर्ज करू शकता. 35,000 सॅलरी आहे. ओपन कॅटेगरीसाठी ही एक जागा आहे. फॅकल्टी मॅनेजर यांच्यासाठी बघा, MSc BTech और इक्विवॅलेंट एक्सपिरियन्स 1 year असेल तर तुम्ही ते अर्ज करू शकता. 25,000 सॅलरी मिळणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी ही एक जागा आहे. तुम्हाला इथे सूचना सुद्धा दिलेली आहे. ज्या कॅटेगरीमधून येत आहे त्याच कॅटेगरीमधून एकच अर्ज घालायचा आहे. तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीमधून सुद्धा अर्ज घातलात तर तो तुमचा मूळ कॅटेगरी आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही असं इथे सांगण्यात आलेलं आहे. उमेदवार पदभरती जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर बघा या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तुम्हाला कुठल्या सूचना आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला सांगण्यात येणार आहे. कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाहीये. बघा, सदर पदे हे निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे आहेत आणि या पदावर तुमचा कायमस्वरूपी हक्क गाजवता येणार नाहीये. तसेच शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाहीत हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा, पदाची संख्या गरजेप्रमाणे बदलण्याची शक्यता आहे. पदाचे वेतन, एकत्रित मानधन, पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, मानधन, सामाजिक आरक्षण, नियुक्ती ठिकाण आवश्यकतेनुसार बदल करण्यात किंवा निवड करण्यात हा सर्व अधिकार निवडी समितीला असणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. भविष्यात सदरील योजना कार्यक्रम बंद पडल्यास अथवा पदांना मंजुरी न मिळाल्यास त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे सामावून घेण्याचा दावा करण्यात येणार नाही. बघा, तुमची जी कंत्राटी भरती आहे ती संपुष्टात आल्यावर कुठलीही तुम्हाला परमनंट जॉब दिली जाणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा, समुपदेशनास उपस्थित राहताना जे तुमचे मूळ कागदपत्र आहेत ते घेऊन तुम्हाला तिथे राहायचं आहे. त्या दिवशी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा भत्ता किंवा दैनंदिन भत्ता दिला जाणार नाही आहे. डायरेक्ट तुमची 11 महिने 29 दिवसासाठी ते निवड केली जाणार आहे. आणि तुम्हाला इथे बघा, आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अकोला यांच्या नावाने स्टॅम्प पेपर करारनामा भरून देणे बंधनकारक आहे. जेव्हा तुमची निवड केली जाणार आहे तेव्हा तुम्हाला इथे करारनामा द्यायचा आहे. बघा, तुम्ही जर अर्ज करत असाल तर 20/2/2026 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर अकोला इथे पोस्टाद्वारे अथवा स्वतः सादर करायचे आहे. ज्या अर्जात विलंब झाला असेल तर ते अर्ज इथे ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यासाठी 20 तारखेच्या आत तुम्ही ते अर्ज करणे गरजेचं आहे. या प्रवर्गासाठी उमेदवारांना 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इथे अर्ज फी असणार आहे. बँकेच्या नावाने डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे. त्यामध्ये बघा, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला नॉन PIP अकाउंट या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. बघा, अर्ज का नाकारला जाऊ शकतो इथे दिलेले आहेत. विविध पात्रात धारण न करणाऱ्या उमेदवारांना, म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट नसेल आणि तुम्ही जर अर्ज केला असाल तर तुमचा अर्ज इथे नाकारू शकतात. नमुन्यात नसलेले किंवा योग्य प्रकारे केलेल्या अर्ज, तसेच उशिरा कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जाची सुद्धा इथे शक्यता नाही आहे की तो सुद्धा नाकारण्यात येणार आहे. मजकूर अपूर्ण व चुकीचा भरल्यास किंवा खाडाखोड केल्यास तरी तुम्ही इथे पात्र धरू शकत नाही आहे. आणि स्वाक्षरी नसलेल्या किंवा आवश्यक गुणपत्रिका नसलेल्या उमेदवारांसाठी सुद्धा इथे अर्ज नाकारू जाऊ शकतो. त्यानंतर 23/7/2020 परिपत्रकानुसार 2 पेक्षा अधिक हयात मुले असल्यास उमेदवारांना अर्ज अपात्र असल्यात येईल. अर्जासोबत लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र जोडणे गरजेचं आहे. त्यानंतर मुलाखतीच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो किंवा ते राखून ठेवण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुमची इथे निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा, इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे. इथे तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी तुम्ही इथे अर्ज करताय ते लिहायचं आहे. इथे फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, उमेदवाराचा संपूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड, ईमेल ID, जन्मतारीख, DD क्रमांक, जातीचा प्रवर्ग, पोट जात, त्यानंतर कुठल्या प्रवर्गातून येत आहेत ते इथे टिक करायचे आहे. शैक्षणिक आहारता सुद्धा टाकायचा आहे. परीक्षेचे नाव, विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्षे, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी अशी तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे. त्यानंतर तुमचा इथे अनुभव कुठल्या संस्थेमधून घेतलेला आहे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे.
बघा, तुम्ही जाहिरातीच्या पदानुसार कुठले कोर्स नेम तुम्ही अदर कोर्स केला असाल तर ते सुद्धा इथे टाकू शकता. अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडायचे ते संपूर्ण डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत आणि त्यांचे इथे नाव लिहिणं गरजेचं आहे. उमेदवारांनी बघा अशी हा अर्ज भरून इथे स्वाक्षरी करू शकतात. त्यानंतर इथे प्रतिज्ञापत्रसुद्धा दिलेले आहे, हा सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अर्जाचा नमुना आणि PDF नोटिफिकेशन मिळेल. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती वाचा, त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशा पद्धतीने ही जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथे संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.